प्रिय मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? पहा, प्रभू तुम्हावर किती प्रेम करतात. म्हणूनच ते दररोज तुमच्याशी बोलतात. माझ्या मुला मुली, घाबरू नकोस. मी तुझ्यासोबत नाही का, तुझ्या भल्यासाठी. मग तू का घाबरतोस? तुझ्या सगळ्या परिस्थिती बदलतील. मी तुझ्यासाठी सर्व काही यशस्वी करीन. तू इतका का अस्वस्थ आहेस? असं सांगून ते आपल्याला प्रोत्साहन आणि दिलासा देतात. ते आपल्याला किती सुंदर ठिकाणं दाखवत आहेत ना. तुमच्यासाठीच ते मला सकाळी लवकर उठवतात. मी अशा ठिकाणी यायला तयार होऊन मैलोनमैल प्रवास करतो. मी असं का करतोय? मी तर एका खोलीत बसून कुठलीही अडचण येता वचन सांगू शकलो असतो, बरोबर ना? पण प्रभू असं विचारतात, माझ्या लोकांनी माझ्या हातून निर्माण झालेली दृश्य आणि ठिकाणं पाहावी. यामुळे त्याचं मन मोहून जाईल आणि आनंदित होईल. तुम्ही हे इस्टेट क्षेत्र पाहून आनंदी वाटत का? हे प्रत्यक्ष पाहणं किती सुखद आणि सुंदर आहे. म्हणूनच आम्ही हे सगळं तुम्हाला शक्य तितकं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा तुम्ही हे सगळं पाहता, तुमच्या मनात परमेश्वराच्या महानतेचा विचार यायला हवा आणि तुम्ही त्यांचे आभार मानायला हवेत. त्यांच्या सृष्टीची भव्यता खरंच आश्चर्यकारक आहे. आजही प्रभू तुम्हाला एक वचन द्यायला इच्छितात. तुम्हाला माहित आहे का ते काय आहे? अनुवाद अध्याय 4 वचन 9. स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप, असं प्रभू म्हणतात. आपण ज्या चांगल्या गोष्टी विकत घेतो त्या आपण काळजीपूर्वक ठेवत नाही का? समजा तुम्ही सोन्याचं किंवा हिऱ्याचं हार किंवा अंगठी विकत घेतली आहे. तुम्ही ती कुठेही बेफिकिरीने ठेवणार का? नाही. जिथे तुम्ही त्या ठेवता ती जागा सुरक्षित असली पाहिजे. तुम्ही ती सुरक्षित ठेवण्यात सतर्क राहत नाही का? तुम्ही तिला सामान्य गोष्टींसारखं वापरणार नाही. जर मूल त्या बेफिकिरीने ठेवतात तर तुम्ही त्यांना ओरडाल आणि म्हणाल, तुला याची किंमत माहिती आहे का? तू तुझी सोन्याची साखळी कुठेही का फेकतोस? तुला माहित आहे का की ही खूप महाग आहे? याचप्रमाणे आपण आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवण्यात सतर्क राहतो. आपण आपल्या घराच्या सुरक्षेसाठी त्याच्या आजूबाजूला कुंपर घालतो. आपण ही इस्टेट पाहायला आलो आहोत. ती खूप सुंदर दिसते. तिच्या आजूबाजूलाही कुंपण घातलेलं आहे. एका देशात त्या देशाच्या सुरक्षेसाठी सैन्य असतं. ते आपल्या सीमांचं रक्षण करतात. आपण ही वस्तू जपून ठेवण्यात सतर्क राहतो. पण तो प्रभू ज्याने आपल्याला निर्माण केलं आहे, तो म्हणतो, आपल्या मनाची काळजीपूर्वक राखण करा. आपण आपल्या शरीराची देखील काळजी घेण्यात सतर्क राहतो. आपण चालायला जातो, व्यायाम करतो आणि चांगलं अन्न खातो, जेणेकरून आपण सुंदर आणि निरोगी राहू. हे सर्व करणे चांगलंच आहे. आपलं शरीरही महत्वाचं आहे. पण या शरीराच्या आत एक अमूल्य आत्मा आहे. प्रभू म्हणतात, तुम्ही तुमच्या आत्म्याच्या बदल्यात संपूर्ण जगही देऊ शकत नाही. कारण आत्मा काहीतरी खास आणि अमूल्य आहे, जे प्रभूंनी फक्त मनुष्यांना दिलं आहे. पक्ष्यांना आणि प्राण्यांना आत्मा नसतो. फक्त माणसांकडेच आत्मा असतो. परमेश्वराने माणसाची निर्मिती केली आणि त्याच्या नाकात श्वास फुंकला, ज्यामुळे तो जिवंत प्राणी झाला. हे आप उत्पत्तीच्या पुस्तकात वाचतो. प्रभूंनी आपल्याला दिलेला सर्वात अमूल्य खजिना म्हणजे आत्मा आहे. फक्त आत्म्याच्या माध्यमातूनच आपण परमेश्वराशी संवाद साधतो आणि त्याची मुक्ती व आनंदाची अनुभूती मिळवतो. आपली आत्माच परमेश्वराशी संवाद साधण्याचे मुख्य माध्यम आहे. आपली आत्माच स्वर्गात प्रवेश करेल. म्हणूनच आपल्याला आत्म्याचे पूर्ण मनापासून रक्षण करायला हवे. इथपर्यंत की आपले शरीर सुद्धा नष्ट होईल आणि धुळीत मिसळेल, पण आपली आत्मा कधीच मरत नाही. ती त्या परमेश्वराकडेच परत जाणार आहे ज्याने ती दिली आहे. म्हणून जसं आपण एखाद्या अमूल्य वस्तूचं पूर्ण मनापासून रक्षण करतो, तसंच आपल्याला आत्म्याचंही पूर्ण मनापासून रक्षण करायला हवं. जगातील सर्वात अमूल्य गोष्ट म्हणजे ती आत्मा जी परमेश्वराने आपल्या आत ठेवली आहे. जेव्हा आपल्याला उद्धार मिळतो, तेव्हा फक्त आपली आत्माच उद्धार पावते. उद्धाराचा आनंद आपल्या आत्म्यातच येतो. आपल्याला आत्म्याचा उद्धार मिळतो.
मृत्यूनंतर आपली आत्माच परमेश्वराच्या उपस्थितीत स्वर्गात जाईल. ही आत्मिक अवस्थेत परमेश्वराला भेटेल. म्हणूनच आपल्याला आत्म्याच्या रक्षणासाठी पूर्ण मन लावून प्रयत्न करायला हवे. पाप हेच आत्म्यावर परिणाम करते. जर पापामुळे आत्मा कलुषित झाली तर ती नष्ट होते. आपण आपला आनंद आणि शांतता गमावू. आपण प्रभूसोबतचे आपले संबंध गमावू आणि स्वर्गात जाऊ शकणार नाही. म्हणूनच आपल्याला आपली आत्मा पवित्र ठेवण्यात पूर्ण मन लावून प्रयत्न करायला हवेत. त्याच वेळी शैतान देखील आपल्या आत्म्यावर हल्ला करण्यासाठी आणि तिला पापात टाकून अपवित्र करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. मी तुम्हाला सांगतो की आत्म्याचे रक्षण कसे करावे. हे पवित्र शास्त्राच्या माध्यमातून होते. जर तुम्ही दररोज बायबल वाचाल तर तुमची आत्मा पवित्र होईल. फक्त देवाचे वचनच आत्म्याला शुद्ध करते आणि त्याचे रक्षण करते. आणि दुसरे म्हणजे प्रार्थना. जर तुम्ही देवाचे वचन वाचण्यात आणि प्रार्थना करण्यात कधीही चुकणार नाही तर तुमची आत्मा सुरक्षित राहील. म्हणून हे करताना सावधगिरी बाळगा. प्रभू, मी माझ्या आत्म्याचे रक्षण करण्यात परिश्रमी राहू इच्छितो. तुझ्या वचनाने माझ्या आत्म्याला शुद्ध कर, जेणेकरून मी पवित्र होऊ शकेन. माझी काळजी तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे घे. जर तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना केलीत तर प्रभू तुमची मदत करतील. तो तुम्हाला तुमच्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठी कृपा देईल. आपण प्रार्थना करूया का? आपला हात आपल्या हृदयावर ठेवा आणि म्हणा, प्रभू, त्या अमूल्य आत्म्यासाठी धन्यवाद जो तू माझ्यात ठेवला आहेस. मी माझ्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठी स्वतःला समर्पित करतो, जेणेकरून कोणताही पाप माझ्या आत्म्याला कलंकित करू नये. जेणेकरून शैतानाने आणलेले कोणतेही पाप आणि जगातील कोणतीही मलिनता माझ्या आत्म्याला प्रभावित करू नये. मी माझ्या आत्म्याला पवित्र ठेवण्यासाठी स्वतःला समर्पित करतो. तुझ्या वचनाद्वारे मला शुद्ध कर. तुझ्या पवित्र आत्म्याने मला शुद्ध कर आणि माझ्या आत्म्याचे रक्षण कर. मला हा अनुग्रह दे की आज आणि प्रत्येक दिवशी माझा आत्मा कोणत्याही मलिनतेपासून सुरक्षित राहो. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.